महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची योजना ठरली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून 2023 मध्ये सुरू झालेल्या या योजनेने आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यास आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत करते. आता या योजनेच्या हप्त्यात वाढ होणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. चला या बातमीच्या सविस्तर माहितीकडे नजर टाकूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोलेमेच. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये मिळतात. याशिवाय पीएम किसान सन्मान निधी योजनेतूनही 6,000 रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये वार्षिक आर्थिक मदत मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्यात वाढ होणार असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. मार्च 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की नमो शेतकरी योजनेची रक्कम 6,000 वरून 9,000 रुपये वार्षिक करण्याचा विचार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना प्रत्येक हप्ता 2,000 ऐवजी 3,000 रुपये मिळू शकतो आणि एकूण वार्षिक रक्कम 15,000 रुपये होऊ शकते. महाराष्ट्र सरकारने 2025-26च्या अर्थसंकल्पनात या योजनेसाठी 2,000 कोटींहून अधिक निधीची तरतूद केली आहे, ज्यामुळे हप्तावाढीच्या चर्चांना बळ मिळाले आहे. मे 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. तथापि काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही वाढ प्रत्यक्षात लागू होण्यासाठी काही काळ लागू शकतो, कारण पडताळणी प्रक्रिया आणि निधी वितरण यंत्रणा यावर अवलंबून आहे. आदिती तटकरे यांनी नुकतेच स्पष्ट केले की नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना शेतीसाठी सक्षम करण्यासाठी आहे. हप्ताच्या रकमेत वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, पण याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार लिंक बँक खाते आणि पीएम किसान योजनेत नोंदणी असणे बंधनकारक आहे. आतापर्यंत 93,26,000 शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला असून 6वा हप्ता मार्च 2025 मध्ये वितरित झाला होता. काही शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की त्यांना 4था किंवा 5वा हप्ता अद्याप मिळाला नाही. याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की आधार सीडिंग किंवा बँक खात्याशी संबंधित तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत. अशा शेतकऱ्यांनी नजदीकच्या कृषी विभाग कार्यालयात किंवा वेबसाईटवर आपले स्टेटस तपासावे आणि त्रुटी दूर कराव्यात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आशेचा किरण ठरली आहे. हप्त्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि आशा निर्माण करत आहे. सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि निधीच्या तरतुदीमुळे ही वाढ लवकरच प्रत्यक्षात होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांनो, तुमचे बँक खाते आणि आधार संलग्नता तपासा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच पात्रता सुनिश्चित करा. लवकर 7व्या हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचे स्टेटस तपासायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोलेमेच या आपल्या YouTube चॅनलला.